हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज मी बनवणार आहे तिळगुळाचे लाडू बनवणार आहे आणि कसं प्रमाण घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते। आणि तुम्ही कसेही लाडू घ्या, काही प्रमाण घ्या, फक्त गोड थोडंसं सम प्रमाणात घ्यायचे। नेहमीच मी तुम्हाला सांगते की गोड हा प्रत्येक वस्तूच्या मागे जर समान प्रमाण आहे त्याचप्रमाणे घ्यायचं आहे। आणि त्याची लज्जत एक म्हणजे समान गोड केल्यामुळे काय होते, व्यवस्थित होते ते लाडू। आणि आता आपण तुम्हाला दाखवते तिळगुळाचे लाडू। आणि सकाळीच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, 11 वाजता मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, 11:11 तर तो व्हिडिओ जो आहे आपला आहे तो हरभऱ्याची भाजी केलेली आहे आणि फारच सुंदर झालेली आहे। तर नक्कीच तुम्ही त्या माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा। आणि आता आपण सुरुवात करतोय लाडूला, आता सुरुवात करतोय। आणि उद्या आहे मकर संक्रांत, तर उद्या आपल्याला ताबडतोब लाडू तर बनवणार येणार नाहीये आपल्याला। तर त्यासाठी आता आपण काय करतोय की आज आपण सुरुवात करतोय। आता 11 वाजता आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आता आपला तिळगुळाचे लाडू म्हणजे उद्या मकर संक्रांतीची आपली तयारी आहे। तर चला आपण बघूया कसे बनवायचे ते। चला, तर हे बघा, आता मी तुम्हाला दाखवत आहे की आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर मी बनवते फक्त पाव किलो तिळाचे बनवते, पण त्याला थोडंसं आपण काय काय मिक्स केल्यामुळे ते कमीत कमी पावणा किलो आपलं होणार आहे। तर जे आहे ते प्रमाण मी घेतलेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। आणि जेवढं क्वांटिटी होईल त्याच्या समप्रमाणामध्ये गूळ घ्यायचा आहे। तर हे आहे, आता मी घेतलेलं आहे साधे तीळ घेतलेले आहेत, पॉलिशवाले अनपॉलिशवाले तीळ आहेत। आणि हे आहे शेंगदाणे आहेत, हे आहे डेसिकेटेड कोकोनट आहे, पुन्हा हे आहे डाळे आहेत, म्हणजे आपण जे अशी सांबारसाठी डाळ वापरतो ती डाळ आहे। आणि हा आहे जे घेतलेला आहे ते साधा गुळ आहे आणि हा जो आहे चिक्की गुळ आहे। तर व्हिडिओ दाखवताना म्हणजे थोडंसं ह्या गोष्टी सांगायला पाहिजे की गुळ कुठला घ्यायचा। आता सध्या मार्केटमध्ये जे येत आहे, तर ह्या सीझनमध्ये जे सांगायचं म्हणजे कसं पूर्ण माहिती दिली की बनवण्यासाठी सोपं जातं। आणि कुठला गुळ वापरायचा, कुठला गुळ नाही वापरायचा। आणि काही जण साधा गुळ सुद्धा वापरतात, पण काही लोक सांगताना ते सांगत नाहीये। तर माझं सगळ्यांना म्हणजे व्हिडिओ बनवताना एक नेहमी आपण पूर्णपणे माहिती दिलेली योग्य असेल, म्हणजे आपल्या प्रत्येक प्रेक्षकांना बनवायसाठी युट्यूब फॅमिलीसाठी आपल्याला बरं पडेल। तर मी पूर्ण माहिती देत आहे तुम्हाला। तर हा जो आहे चिक्की गुळ आहे आणि त्या चिक्की गुळावर आहे ना असं लिहिलं जातं, म्हणजे सी म्हटलं तर चिक्की गुळाला। आणि ते त्यांना विचारायचं, शॉपमध्ये जे काय आपले असतात कर्मचारी त्यांना तुम्ही विचारायचं, कारण आमच्या इथे फार सुंदर माहिती देतात, म्हणजे कुठला गुळ आहे आणि कुठला नाहीये। तर साधा गुळ आहे, हा जो आहे आपला डेली वेअर म्हणजे नेहमीचाच आपला गुळ आहे। तर हा आपण, आणि मी नेहमी आमच्या इथे सोसायटी आहे, फार सुंदर सोसायटी आहे, मी कमीत कमी मला वाटतं आमची फुल फॅमिली तिथूनच घेते। आणि माझं लग्न झाल्यापासून तर 30 वर्ष झालेले आहेत। आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता या सोसायटीमध्ये। आणि इथे बघा ऍड्रेस वगैरे दिलेला आहे, मी त्यांची काय ऍड वगैरे करत नाहीये, पण जे चांगलं आहे त्याचं आपल्याला नाव घ्यायला काही हरकत नाहीये। तर हे जे आहे बघा, हायवे सोसायटी म्हणून आमचं इथे आहे हे, आणि कोलगेट मैदान जवळच आहे, खेरवाडी बांद्रा ईस्टला। आणि ह्या पद्धतीने ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे आलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट करून झूमवर बघू शकता। तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे। तर हा वजनी आपण घेतलेला आहे, तीळ घेतलेला आहे ते पाव किलो घेतलेला आहे, म्हणजे 250 ग्रॅम घेतलेला आहे। तर हे बघा, हे आपण तीळ, हे साधे तीळ आपण, आणि स्वच्छता बघा फार स्वच्छ आहेत, हे काही बघायची गरज नाही, पण एक आपलं सवयीच्या ह्याने आपण सगळं व्यवस्थित बघून घेणार आहे। आणि हे शेंगदाण्याची त्यांच्याकडे क्वालिटी बघा फार सुंदर आहे। आणि जे काही वस्तू आहे ही मी त्यांच्याकडून एकदमच सगळं घेत असते। तर हे आहे डेसिकेटेड कोकोनट आहे, हे सगळं आपण साहित्य आता घेतलेलं आहे। आणि तुम्हाला जर सॉफ्ट असं लाडू हवा असेल तर मी मिक्समध्ये टाकणार आहे, कारण हे आहे साधा गुळ आणि हा आहे चिक्की गुळ। तर ह्याच्यातलं थोडंसं प्रमाण मी वजनाला दोन्ही आहे, एक पाव किलो आहेत, म्हणजे टोटली अर्धा किलो आहेत। आणि आता आपण हे बनवायला आपण आता सुरुवात करतोय, आणि कशा पद्धतीने करणार आहे चला बघूया। संक्रांतीच्या सर्वात पहिल्या लाडूची आता आपण तयारी करण्यासाठी शेंगदाणे मी आता
मस्त असे खरपूस भाजायला कढईमध्ये टाकलेले आहेत. मस्तपैकी असे खरपूस आता आपण भाजून घेतोय. फार सुंदर पद्धतीने आपण भाजून घेणार आहे. अगदी स्लो गॅसवर करायचं आहे, फास्ट गॅसवर करू नका, नाहीतर मग ते आतमध्ये कच्चे राहतात. जसं कढई तापले की असे हळूहळू आपले सगळे सेलो फ्राय असे मस्त असे खरपूस असे भाजून घ्यायचे. कारण सगळा खेळ जो असतो तो भाजण्यावर पण असतो. चवीत जरा जो फरक येतो तो ते ह्या पद्धतीमुळे जास्त येतं. कारण तिळाला स्वतःची चव म्हणजे थोडीशी जरा जरी जास्त भाजली गेली तर ती कडवट होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपण हे अगदी बारीक गॅसवर, आणि बघू शकता मी आता कढईमधून काढून घेतलेले आहेत एका ताटामध्ये. तर ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित खरपूस असे शेंगदाणे हे भाजून झाले. थोडेसं मी थंड करून सुद्धा घेते, कारण आता आपण मिक्सरला पण त्याला थोडंसं दरदरीत वाटणार आहे. तर आता मी घेतलेले आहेत, हे घेतले सफेद तीळ आपले घेतलेले, आणि अगदी साधे तीळ आहेत हे. आणि आता आपण मस्त असे हे सुद्धा आपण मंद आचेवर आता असे खरपूस भाजून घेणार आहे. आणि तिळाला वेळ लागत नाही, लगेचच ते चटकायला लागतात आणि मस्त असे लाह्या होऊन जातात हलक्या हलक्या. त्याच्या अशा लाह्या म्हणजे कसे फुलले जातात ते व्यवस्थित. तर ते तुम्हाला कळून येईल. आणि जास्त गॅस ह्याला सुद्धा आपण फास्ट ठेवायचं नाही, कारण आता आपण शेंगदाणे भाजलेत त्याच्यामुळे ती कढलेली असते. तर कमी गॅसवर हे करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे मस्त आता हे झालेले आहेत आपले आता हे तीळ. तर आता आपण लगेचच काढून घेणार आहे, कारण जास्त वेळ ठेवलं तर कडवट होण्याची शक्यता आहे. तर मस्त मंद आचेवर हे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे तीळ. आणि तीळ तुम्हाला पॉलिशवाले जर हवे असेल तर पॉलिशवाले घ्या किंवा साधे घ्या, जे असेल तुमच्याकडे ते घ्या, जशा पद्धतीने तुमच्या इथे खाल्ले जातात. तर आमच्याकडे असे साधेच खाल्ले जातात, म्हणून आम्ही हे साधेच चांगले निवडून वगैरे व्यवस्थित घ्यायचं. आणि कलर बघू शकता मस्त असं त्याचं झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने बारीक गॅसवर मी भाजून घेतलेलं आहे छान असं. जोपर्यंत मनाला असं समजत नाही की हा व्यवस्थित झाले तसे चवीला खमंग असं, तोपर्यंत आपण हलवत राहायचं व्यवस्थित. आपल्याला नजरेनेच समजून जातं की हे भाजून झालेले आहेत तीळ. आणि मस्त असं बारीक गॅसवर, आणि अगदी जराही मोठा करायचा नाही, अगदी बारीक गॅसवर हा तीळ जे आहे हे आपण मस्त असे भाजून घेतलेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये हे तीळ, भाजलेले तीळ जे आहेत ते आता आपण काढून घेऊया. म्हणजे गरम असं हे नाही होणार, व्यवस्थित असे थंड होतील थोडे. तोपर्यंत आता आपण लगेचच आता आपण शेंगदाण्याची जो टरफल वगैरे जे आहे ते आपण चाळणीने काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने पहिलं पूर्ण असे साल आपली सोडून घ्यायचे सगळं. आणि तुम्ही पाखडून सुद्धा काढू शकता. मी चाळून काढलेलं आहे. पाखडताना पण पटकन निघतात आणि असेही पटकन निघतात. तर हे बघा हे भरपूर होते, मी आधी पाखडून घेतले, थोडे राहिलेले असे. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेतले, मस्त अशी त्याची कूट करून घेतला, दरदरीत असा कूट करून घेतला. ह्या पद्धतीने आपण त्याचा कूट केलेला आहे. आणि आता हे तिळाला मी हे नाही केलं, मिक्सरला नाही लावले, ते डायरेक्ट टाकले कारण तीळ बारीक आहे. आता आपण टाकतोय त्याच्यामध्ये जे वेलची वगैरे होती ती टाकली आपण, थोडी साखर टाकून मी मिक्सरला हे करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ही डाळ टाकलेली आहे, डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे. या अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि आता चांगलं मिक्स करून आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे गॅसवर. कढई तापलं की थोडंसं तूप घ्यायचं आहे आपल्याला, 1 चमच्यावर असं तूप घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये मी दोन्ही गूळ टाकणार आहे, अर्धा किलो. तर ह्या पद्धतीने आता आपण त्याचा पाक तयार करून घेणार आहे त्या गुळाचा. तर हे थोडंसं टाकलं, परत टाकणार आहे मी, एक अंदाज घेऊन व्यवस्थित. कधी कधी आपला अंदाज पण चुकून जातो, पण सेम मी अर्धा किलोच घेतलेले आहेत, कारण पाव किलो साधा गूळ घेतल्यास पाव किलो मी. आणि तुम्ही नुसतं चिक्की गूळ सुद्धा वापरू शकता, पण आता आमच्याकडे कसे थोडे वयस्कर असल्यामुळे थोडंसं मी हा सुद्धा गूळ वापर केलेला आहे. आता आपण तुपामध्ये मस्त आता हे अजून थोडंसं तूप टाकलं तरी चाललं असतं. तर ह्या पद्धतीने आपण आता पटापट मंद गॅसवरच, आपण मीडियम गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला आणि हलवून घ्यायचं. आता थोडा वेळ आपल्याला लागणार थोडा. आणि ह्याच्यात तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला जर वाटलं पटकन विरघळत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही पोहेचा जो चमचा असतो तसे 2 ते 3 चमचे तुम्ही
पाणी टाकू शकता. तर आणि हे आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी चिमूटभर. थोडासा सोडासुद्धा टाका तुम्ही. मी सोडा टाकायला विसरले, तर तुम्ही सोडासुद्धा टाकू शकता. कारण सोडा टाकल्यामुळे काय होतं, आणि ते कधी कुठल्या वेळेला टाकायचं ते मी तुम्हाला सांगते आता पुढे जरा. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. थोडंसं पाणीसुद्धा मीठ जरा टाकलेलं आहे, ते स्किप झाला व्हिडिओ माझा. तर 1-2 चमचे आपले पोहेचे आहेत. थोडंसं पाण्यामुळे काय होतं, विरघळायला पटकन आपल्याला सपोर्ट होतो असा. तर आता हे बघा, हा पाक झालेला आहे माझा, मस्त असा फेसाळलेला आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की ह्याला आपण जरा चेक करू, नाही समजलं, नवशिकाऊ मुली असतात, तर तुम्ही ते भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाक टाकायचं. मग तो पाक काढल्यानंतर तो ठणक झाला समजायचं जरा, तर की हा चला हे पाक तयार आहे आपल्याला. आणि मी जास्त पाक तयार केलेला नाही, कारण मला माहिती आहे की घरात वयस्कर आहेत सगळे ना, त्याच्यामुळे मी आता साध्या पद्धतीनेच हे केलेलं आहे. कारण कोणाला द्यायला गेलं तरी, म्हणजे वयस्कर महिला असतात त्यांच्यासाठी मग ते खायला त्यांना होत नाही, म्हणून असं मी कमी पाकातला जरासा, जास्त पाक पुढे तयार होऊन दिला नाही मी. तर आता आपण हे झालेलं आहे पाक माझा आता. तर आता तुम्ही बघू शकता. आणि हाताचं एकदम फटाफट मुवमेंट करायची आहे. आता हे मिक्स करून घेतलेलं मिश्रण आहे सगळं, तिळाचं, शेंगदाणे वगैरे, डाळी वगैरे, हे खोबरं वगैरे. तर हे सगळं आता आपण मिक्स करून घेतोय. आणि आता आपण झटपट असे मिक्स करून घेणार आहे. वेळ घालवायचा नाहीये. आता एकदा टाकल्यानंतर पटकन आपण मिक्स करून घेत आहे हे. आता आपण चेक कसे करून घेणार आहे, तर हे झालेलं आहे आता आपलं. थोडे एक अशी हातामध्ये घेऊन बघायचं गोळा होतोय की नाही. तर हा होतोय गोळा लगेचच. चिक्की गूळ असल्यामुळे खूप सपोर्ट होतो. ज्यांना बिलकुलच येत नाही त्यांनी चिक्की गूळ नक्की वापरा, कारण चिक्की गुळामुळे खूप बाइंडिंग छान होतं. आणि ह्या पद्धतीने आता आपण हे बघा, मी आता थोडंसं बाजूला मी ताटात काढून घेतलेलं आहे. आणि आता पटापट आता आपण लाडू आणि थोडंसं कोमट गरमामध्येच आपण बनवून घेणार आहे. थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं मस्त असं, म्हणजे चिटकणार नाही आपल्या हाताला. आणि आता आपण थोडे थोडे असे हातात, जसं आपण रेडीमेड आपण बघतो नेहमी लाडूची साईज, तीच साईज करणार आहे आपण. कारण ते सगळ्यांना द्यायला सुद्धा आपल्याला बरे पडते. आणि व्यवस्थित असेच ह्याच्यामध्ये आपले कमीत कमी 100 तरी 100पेक्षा कमी होतील, पण 90 ते 95 पर्यंत हे लाडू होतात ह्याच्यामध्ये, या एवढ्या वजनीमध्ये. तर हे बघा, आता असे पटापट लाडू बनवून घ्यायचे या पद्धतीने. खूप छान असे लाडू वळले जातात आणि वेळसुद्धा लागत नाही आहे. म्हणजे आपला पाक जो झालेला आहे तो परफेक्ट पाक झालेला आहे. आणि चवीला सुद्धा खूप छान झालेला आहे, कारण तो खमंगपणा तिळाचा वगैरे आला. आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये बनवण्याचं पण एक रिझन असतं, कारण उष्णता शरीराला मिळायला पाहिजे, म्हणून तीळ अति उष्ण आहे हे. लहान मुलांना देताना सुद्धा जरा सांभाळून द्या, कारण एक आपण म्हणतो ना, म्हणजे कळ मारते पोटामध्ये. अति पण देऊ नका. 1-2 लाडू वगैरे ठीक आहे असे. आणि प्रत्येकाने, म्हणजे मोठ्या व्यक्तींनी सुद्धा जास्त खाऊ नये हे लाडू. पचतात म्हणून ठीक आहे, पण ज्यांना पचत नाहीये, ज्यांना अति त्रास असेल, तर ह्याने कसं थोडंसं जास्त उष्णता असल्यामुळे एक प्रमाणात त्याचं खाणं असतं तिळाचं सुद्धा, कारण खूप गरम आहे तीळ सुद्धा. तर थोडंसं लक्षात ठेवा खाताना सुद्धा, नाही तर पोटामध्ये अशी कळ लागते आणि मग फार त्रास होतो नंतर. हे सगळं गरम आपल्याला उष्ण पडतं तिळाचे, कारण तिळामध्ये अति उष्णता आहे. म्हणून ते ह्या सीझनमध्ये आपल्या विंटरमध्ये, म्हणजे अगदी विंटरमध्ये खाल्लं जातं हे. म्हणजे थंडीच्या दिवसात खास म्हणून आपलं बनवले जातात हे. आणि सणाच्या निमित्ताने तोंड एक गोड केलं जातं. आणि आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने भरपूर इथे काही ना काही बनवलेले जातात. आता हे झालेले आहेत आपले लाडू, तुम्ही बघू शकता फार सुंदर झाले. कमीत कमी 96 झालेले आहेत हे लाडू. तर हे लाडू आपले 96 म्हणजे 96 लाडू झालेले आहेत. आणि अप्रतिम झाले. कलर सुद्धा तुम्ही बघू शकता, फार सुंदर असे. पाक वगैरे परफेक्ट झालेला आहे आणि प्रमाण पण आपण व्यवस्थित घेतलेलं आहे. थोडेसे मी सॉफ्ट केलेले आहेत, नाही तर असे खुसखुशीत अजून झाले असते, कारण मग वयस्कर लोकांना खाता येत नाही. त्यामुळे मी जरा सॉफ्ट ठेवलेले आहेत. जसं पाक आपण पुढे पुढे घेऊन जाऊ तसं त्याचा असं कडकपणा वाढतो. तर ह्या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला. आणि असेच तुमचं भरभरून माझ्यावर प्रेम असू द्या. थोडेसे आता सध्या अजून काही ना काही प्रॉब्लेम आपले चालूच असतात,
तर जरासं व्ह्यूजचं थोडे प्रॉब्लेम होते, मोबाईल कोणीतरी हॅक केलं जाते माझं नेहमी. तर होईल हळूहळू, बघूया काय. मला त्याच्यातलं नेटवर्कचं समजत नाही आहे, कोण असं काय करत असेल तर मला काही समजत नाही आहे. तर हे बघा, आता हे मस्त असे आपले लाडू, आपण आता लाडूचा स्वाद घेऊया. मस्त असं फार सुंदर झालेले आहेत लाडू आणि दिसायला पण खूप सुंदर कलर झालेला आहे, व्यवस्थित परफेक्ट जे आपल्याला रेशो असतो तो व्यवस्थित झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि काही तुम्हाला असं वाटलं, काय विचारायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. हॅपी मकर संक्रांत. धन्यवाद सर्वांना.